आणि समोर या किंवा हँड रेस करा. काय स्पर्धेबद्दल कोणाचं बोलायचंय कोणाला? सुरेन राकेशजी सदस्य ग्रामपंचायत किरवली. तर जर कोणी बोलणार नसेल तर एक अजय घरतच्या माध्यमातून एक चांगला स्पीच येणार आहे वाढदिवसानिमित्त. सन्माननीय MD साहेबांच्या साठी त्यांनी काहीतरी चांगलं लिहिलंय असं मला माहिती मिळाली. तर अजय, ओव्हर टू यू. एक चांगला स्पीच असणार आहे बर्थडेच्या निमित्ताने. ओके. निश्चितच थोडी फार तयारी केली मी, थोडे शब्द इकडनं तिकडनं जुळवलेत. पाहूया तुम्हाला कसं वाटतं आणि विशेषतः MD साहेबांना ते कसे वाटतात त्यांनी मला कळवावं. आजचा दिवस खास आहे. आज 24 नोव्हेंबर. आपल्या असोसिएशनला महाराष्ट्र शासनाची मान्यता देखील मिळालेली आहे आणि निश्चितच जसं सर्वांनाच माहिती आहे की मदन दत्तू जाधव साहेबांचा आज वाढदिवस आहे. तर त्यांच्यासाठी ह्या काही ओळी आहेत. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस, आमणेपाडा गावची शान, लाखोंच्या मनावर राज्य करणारे, मित्रांसाठी कधी पण कुठे पण काय पण या तत्वावर चालणारे, अत्यंत हँडसम, उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले, मित्रांसाठी दिलखुलास पैसे खर्च करणारे, सळसळीत रक्त अशी पर्सनॅलिटी, मित्रांच्या दुःखात सहभागी होणारे, भिवंडी तालुक्यातील राजेशाही थाट असणारे रॉयल व्यक्तिमत्व, ठाणे जिल्ह्यातील मैत्री हृदय सम्राट आणि ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष माननीय श्री मदन दत्तू जाधव अर्थात MD साहेबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. वाकई में अजय, लोनाट, आमने वासी, इन लोगों का सबका कहना है MD साहब के लिए कि तुम्हारा न देरो हरम साथ देंगे, हमारे ही नक्शे कदम साथ देंगे और अंधेरों से MD घबरा न जाना, दिए बुझ भी जाए तो हम साथ देंगे. क्या बात आहे, क्या बात आहे सिद्दीक जी. खरं तर मी तुमच्याकडेच येणार होतो कारण शेरो शारीचा कोणी बादशाह येथे आहे तर सिद्दीक भाबे सर आहेत, वाईस ऑफ ठाणे. पुन्हा एकदा सरांसाठी जोरदार टाळ्या. तर आपण आता बर्थडे सेलिब्रेशन कडे वळणार आहोत. माननीय श्री मदन दत्तू जाधव साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी खऱ्या अर्थानं ही सर्व मंडळी या ठिकाणी जमा झालेली आहे. या ठिकाणी अक्षय थेटे यांचं देखील आगमन झालेलं आहे. नांदकर संघाचे उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू, आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे अक्षय. TDPL गाजवली इमर्जिंग प्लेयरचा जो अवार्ड होता तो त्याने पटकावला. कमाल के खिलाड़ी अक्षय ठेठे, आपका हार्दिक स्वागत है. सिर्फ TDPL नहीं, पिछले साल भी उन्होंने सिटी और ग्रामीण क्रिकेट में अपना लोहा मनवाया है और लग रहा है कि इस साल सिटी क्रिकेट में वो जयलीस तलोली के लिए खेल रहे हैं. तर पुन्हा एकदा अक्षय थेटे आपला हार्दिक स्वागत. आपण व्यासपीठावर यायचं आहे. निश्चितच आम्हाला अभिमान आहे की तुम्ही देखील आमच्याच परिसरातून बिलॉंग करता. तर वाढदिवस आपण सेलिब्रेट करणार आहोत आणि वाढदिवस MD साहेबांचा आहे म्हणजे काय, धूमधडाक्यात तो साजरा झालाच पाहिजे. एक विनंती आहे, ज्यांनी कोणी केक आणला असेल प्लीज आपण व्यासपीठावर या. असं वाटतं अजय की जितके संघ खेळणारे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये तितकेच केक जणू का आलेत व्यासपीठावर. आणि नक्कीच MD साहेबांना एवढे केक खाल्ल्यानंतर मधुनाशीची गरज असेल किंवा कडुलिंबाचा पाला त्याचं पाणी प्यावं लागेल रात्री आणि सकाळी सुद्धा, कारण डायबिटीस पासून वाचावं लागेल. निश्चितच हे प्रेम आहे या सर्वांचं आणि म्हणूनच मी उल्लेख केला की मैत्री हृदय सम्राट आहेत माननीय श्री मदन दत्तू जाधव साहेब. आणि हा सर्वांना विनंती आहे, कोणी आपण जाऊ नका कारण आपल्याला येथे डिनरची देखील व्यवस्था आहे. सो डिनर केल्याशिवाय कोणी जायचं नाही, भोजन केल्याशिवाय कोणीही जायचं नाही.
सर्वांनी टाळ्या वाजवत राहायचे, टाळ्या वाजवत राहायचं सर्वांनी. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे 24 नोव्हेंबर MD साहेबांचा वाढदिवस आहे. त्रिवेणी संगम आलाय मी म्हणू शकतो. आणि ह्या कार्यक्रमासाठी दिग्गज क्रिकेटर, दिग्गज मान्यवर सर्व क्षेत्रातील उपस्थित राहिलेले आहेत. सुभाष जाधव, आपण सुद्धा स्टेजवरती या. तुम 2000 साल के दिन हो 50,000 असं म्हणण्यासाठी आपण सर्व आलेला आहात. नक्की तुमच्या सर्व शुभेच्छा आमच्या MD साहेबांपर्यंत पोहोचतील आणि नक्कीच त्यांना 100 वर्षाचं आयुष्य लाभेल अशी आपण आज देवाकडे प्रार्थना करतोय या शुभेच्छांच्या वर्षाच्या माध्यमातून. आणि अजून चांगली तारीख सुद्धा चांगली निवडली मी तर म्हणतो. आणि आजचा योग म्हणजे आज 24 तारखेलाच प्रमाणपत्र सुद्धा मिळालं ओमसाई क्रिकेट लोणार असोसिएशनला. निश्चितच एक प्रकारे दुग्ध शर्करा योग आहे असंच म्हणावं लागेल. ॲब्सोल्युटली. कदाचित त्याच्यामध्ये लक फॅक्टर वाटतो MD साहेबांचा की त्यांचे नशीब बलवत्तर आहेत की त्यांना आज परवानगी सुद्धा मिळाली. आज लॉटचा कार्यक्रम आहे आणि आज सर्व इतके मोठमोठे दिग्गज मित्रमंडळी सुद्धा आजच्या कार्यक्रमाचे उपस्थित राहिले. निश्चितच योगायोग जुळून आलाय. खरं तर बरेच दिवस प्रयत्न चालू होते, शासनाची जी परवानगी आहे ती मिळत नव्हती, परंतु पहा ना कसा योगायोग जुळून आलाय. आजच 24 तारखेलाच साहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशीच आपल्याला मान्यता मिळालेली आहे. आणि इतकं त्रिवेणी संगमच्या योगात बऱ्याच जणांच्या नशिबामध्ये नसतात. हे नशीब आहे MD साहेबांच्यावरचं, जे परमेश्वरांची कृपा आहे त्यांच्यावर. त्याच्या दिवसामध्ये सर्व गोष्टींची घडामोड घडल्या, योग आला. सन्माननीय वहिनी साहेबांना विनंती असेल आपण स्टेजवरती या. आपलं एक हार्दिक स्वागत. MD साहेबांच्या खांद्याला खांदा लावून संसाराचा गाडा जे चालवत आहेत त्या सन्माननीय वहिनी साहेब आलेले आहेत. आणि त्यांची सुकन्या कीर्तीला सुद्धा आपण कीर्तिवान होण्यासाठी शुभेच्छा देऊया. साहेबांची सुकन्या त्यांच्या सौभाग्यवती, त्यांना ओवाळणी करतायत, अभिष्टचिंतन करतायत. नक्कीच त्यांना सुद्धा आज भरून आलं असेल की जन्मोजन्मी मला असाच पती लाभू दे असे आमच्या वैडी साहेबांची ते मनोकामना आहे आणि ती मनोकामना नक्कीच त्यांची पूर्ण होईल. सुंदर त्यांना गिफ्ट प्रदान करत असताना वैडी साहेब टाळ्यांचा गजर करा एकदा, बिग क्लॅप्स. साहेबांच्या हातांवरची सर्वात बेस्ट गिफ्ट वाटू लागली मला तरी वाटतं. बाकीच्या काढून ठेवली साहेब नंतर संध्याकाळच्या वेळेला झोपताना. आणि बेस्ट गिफ्ट आणले वैडी साहेबांनी MD साहेबांना. आणि त्यांनी सेव्हिंग केली आजच्या या कार्यक्रमासाठी, स्पेशली वर्षभर सेव्हिंग केली, बचत केली आणि आपल्या पतिदेवतेला एक मोठा सन्मान देण्यासाठी मोठी गिफ्ट आणली आहे. नक्कीच त्यांचे सुद्धा शतश आभार. खूप छान चित्रीकरण सुरू आहे SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून. हा लाईव्ह शो पाहतो आपण. निमित्त आहे MD साहेबांचा वाढदिवस, निमित्त आहे ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या वतीने सुरू होणारी चॅम्पियन्स ट्रॉफी भिवंडी ग्रामीण. आणि आज आपण डाईसवरती पाहतोय अनेक केक सजलेत, अनेक मान्यवर उपस्थित आहेत. तर
अजून कोणाला स्टेजवरती यायचं असेल तर यायचं आहे आणि आपण लगेचच केक सेलिब्रेशन करूया 1 by 1. माननीय श्री मदन दत्तू जाधव साहेबांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. हा दिवस त्यांच्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येवो अशी ईश्वर चरणी प्रार्थना. नक्कीच तुम जीवा हजारों साल, साल के दिन हो 50,000. मला वाटतं साहेबांचे सर्व आवडते कलर आहेत. त्यांचं ड्रेसिंग पण येलो आहे, ब्ल्यू आहे, सप्तरंगी ड्रेस आहे आणि सप्तरंगी केक सजलेत व्यासपीठावर. वाव. One, two, three. You, happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear MD. Happy birthday to you. Wow. टाळ्या. अचीवमेंट का असेल साहेबांची. तर त्यांनी सर्व क्षेत्रामध्ये नाव निर्माण केलंय, ख्याती निर्माण केली आहे. आणि पीसी संघाच्या माध्यमातून विशेष सत्कार देखील साहेबांचा करण्यात येत आहे. ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल स्पेशल सत्कार, यस, विशेष सत्कार. असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल पीसी संघाकडून विशेष सन्मान दिला जाणार आहे. एमडी साहेबांना विशेष सन्मान, वाढदिवस अभिष्ट चिंतन प्लस विशेष सन्मान, दोन गोष्टी एकाच वेळेला. खऱ्या अर्थानं आजचा दिवस एमडी साहेब कधीच विसरणार नाही, एवढा छान दिवस आहे. नक्कीच नक्कीच
मेमोरेबल डे आहे. पण असे वाढदिवस होणं सर्वांच्या नशिबाची गोष्ट नसते. यामध्ये जवळपास 3 गोष्टी साधल्या साहेबांनी. एक म्हणजे आसूंचे अध्यक्षपद, त्याचं सेलिब्रेशन. दुसरी गोष्ट म्हणजे येणारे स्पर्धेचं लॉट्स. आणि तिसरी गोष्ट महत्वाची म्हणजे वाढदिवस सोहळा. आणि अजून चौथं सुद्धा निमित्त आहे, म्हणजे ते म्हणजे आजच्या दिवशी प्रमाणपत्र मिळालं या असोसिएशनला. विश्वास मागे, उमेश केणे, कृष्णा केणे, सर्व मित्रमंडळी MD साहेबांना शुभेच्छा देत असताना आणि सर्वांनी डिनर करून जायचं आहे. भोजनाची व्यवस्था आहे. कृपया तुम्ही विदाउट भोजन जाऊ नका. फॉलोड बाय डिनर असा कार्यक्रम होता. कोणी जाऊ नये. MD साहेबांची मनापासून इच्छा आहे की आलेल्या सर्व पाहुण्यांनी, मित्रमंडळींनी, खेळाडूंनी भोजन केल्याशिवाय जाऊ नये. ही महत्वाची सूचना आहे. कृपया आपण सर्वांनी त्याचा आस्वाद घ्यावा, स्वाद घ्यावा. निंबोलीचे माजी उपसरपंच कृष्णा केणे आणि आमच्या निंबोलीचे पोलीस पाटील उमेश केणे, सोबतीला आमचे किरोलीचे लाडके मित्र गणेशजी भजागे सुद्धा आहेत. हे प्रेम आहे MD साहेबांवरचं. हे प्रेम आहे MD साहेबांच्या ख्यातीवरचं. हे प्रेम आहे MD साहेबांच्या अचिव्हमेंटवरचं. आणि MD साहेबांसारखं दानशूर व्यक्तिमत्व लाभलं ह्या परिसराला, त्यावरचं सुद्धा प्रेम इथे निर्देशित केलं जात आहे या सर्व अभिष्ट चिंतनाच्या निमित्ताने. निश्चितच आपल्या आमणे लोणाड परिसरातील विशेषतः खूपच लाडकं असं व्यक्तिमत्व आहे. अर्थातच MD साहेब, मान्य श्री मदन दत्तू जाधव साहेब, साहेबांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. कोणी जेवण केल्याशिवाय जाऊ नये. आपण जसे आहात तसेच थांबा किंवा आपण आसनस्थ व्हा. टेबल्स लावलेले आहेत, खुर्च्या लावलेल्या आहेत. चांगलं लाईव्ह चित्रीकरण केलं जाते. आयुष्यभराची साठवण, आठवण इथे चित्रित केली जाते SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून. आणि प्रत्येकाने आपापले मोबाईल्स ऑन करून फोटोग्राफी सुद्धा सुरू केलेली आहे. कारण हा अविस्मरणीय क्षण आहे. हा वारंवार येत नसतो. आणि ही क्षणचित्र नक्कीच आपलं आयुष्यभर पाहता येतात. आणि नक्कीच त्यावेळेला आपल्याला असं गहिवरलं जातं, आठवण होते. आणि ते चित्र पाहत असताना, व्हिडिओज पाहत असताना एक वेगळी मजा येते, वेगळा आनंद मिळतो की असा आपला कार्यक्रम झालेला. नक्कीच आलेल्या त्या कार्यक्रमाला सर्व उपस्थितांचं नक्कीच त्यावेळेला आभार मानलं जातं, कारण आलेल्या लोकांनी शोभा वाढवली असते त्या कार्यक्रमाची. म्हणून ही साठवण आठवण फार महत्वाची आहे. हो, अगदी बरोबर म्हटला तुम्ही. एक अविस्मरणीय असा दिवस आहे. पण आपण आशा करूया की यानंतरचे त्यांचे वाढदिवस यापेक्षाही चांगल्या पद्धतीने सेलिब्रेट होतील. नक्कीच नक्कीच आपण ती अपेक्षाच बाळगून आहे की हा वाढदिवस असा आहे तर येणारा 21चा वाढदिवस याच्यापेक्षा द्विगुणित असावा, डबल धमाका असावा. आम्ही वारंवार सूचना देतोय MD साहेबांच्या वतीने की कोणी जेवण केल्याशिवाय जाऊ नये. आपण आसनस्थ होऊ शकता. टेबल्स तुम्ही भरून घ्या. खुर्च्यांवरती तुम्ही बसू शकता. जेवण सुरू होणार आहे लगेचच. लोणाड संघाला आपण पाहतोय राम घरत आणि त्यांचे सहकारी शुभेच्छा देत आहेत.
आज लॉट सेरेमनीचा देखील कार्यक्रम आपण या ठिकाणी पार पाडलाय आणि अतिशय चांगला प्रतिसाद सर्वच संघांनी दिलाय, खेळाडूंनी दिलाय आणि पाहुण्यांची रेलचेल आपल्याला आता मात्र व्यासपीठावर पाहायला मिळते. वाढदिवसाचं अभिष्ट चिंतन, वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ही मित्रमंडळी या ठिकाणी जमा झाली आहे. सर्व पाहुण्यांना पुन्हा एकदा नम्रतेची विनंती आहे, आपण कुठेही जाऊ नका, कारण आपल्या जेवणाची सोय आलेली आहे आणि थोड्याच वेळात येथे जेवण सुरू होईल. खानपानची सेवा इथे सुरू होणार आहे, कृपया त्याचा आस्वाद घ्या. अनेक मान्यवर मित्रमंडळी, ख्यातनाम पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत. ओमसाई अमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या वतीने येणारी स्पर्धा आणि त्या स्पर्धेच्या निमित्ताने आजचा वाढदिवसाच्या निमित्ताने त्रिवेणी संगम, वाढदिवस प्लस येणारी स्पर्धा आणि प्लस असोसिएशनचे अध्यक्षपद जे मिळालं त्याचं सेलिब्रेशन, सत्कार सोहळा आणि हे थेट प्रक्षेपण आपण पाहतोय SK एंटरटेनमेंट या वाहिनीवर. खूपच जबरदस्त ही अशी वाहिनी आहे SK एंटरटेनमेंट. गतवर्षी भरपूर स्पर्धा त्यांनी कव्हर केल्या, अगदी PTC परिसरामध्ये जाऊन देखील चांगल्या स्पर्धा कव्हर केल्या आणि भिवंडी शहरामध्ये देखील काही चांगल्या स्पर्धा त्यांनी कव्हर केल्या. विशेषतः जॉली ट्रॉफी 2020 जी कामतगरची स्पर्धा होती, खूपच छान. मला वाटतं त्यांची सर्वोत्तम अशी स्पर्धा असेल. त्यांनी जेवढ्या स्पर्धा कव्हर केल्या असतील त्यापैकी जॉली ट्रॉफी ही सर्वोत्तम अशी स्पर्धा त्यांनी कव्हर केली आणि आता पुढे आपली ही स्पर्धा देखील उत्तमरित्या कव्हर करतील, यात कुठलीही शंका नाही. नक्कीच SK एंटरटेनमेंट म्हणजे प्युरिटी, क्लॅरिटी अँड क्वालिटी यासाठी प्रसिद्ध आहे आणि येणारी ही चॅम्पियन्स ट्रॉफी सुद्धा ह्याच वाहिनीच्या माध्यमातून कव्हर होणार आहे. आपण लाईव्ह पाहत आहात. यस, विविध क्षेत्रातील चॅम्पियन्स या ठिकाणी व्यासपीठावर आलेत साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी. आणि 3 डिसेंबर ते 6 डिसेंबर क्रिकेटचा धूमधडाका पाहायला विसरू नका. ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशन प्रस्तुत चॅम्पियन्स ट्रॉफी 2020. नक्कीच कोण बनेगा चॅम्पियन, कमिंग सून 3, 4, 5, 6 डिसेंबर 2020. तुम्ही पाहू शकाल अनंता केणे, राकेश दिगाडकर जे सदस्य आहेत ग्रामपंचायत किरवलीचे, तसेच त्यांच्या समवेत दशरथजी बजागे आणि इतर पाहुणे शुभेच्छा देत आहेत. तसेच देवीदास घरत, हनुमान बजागे, किरवलीचे ग्रामपंचायत सदस्य हनुमान बजागे, असे अनेक मित्र. कारण आपण केक पाहू शकता, केक अनेक म्हणजे मित्रही अनेक. निश्चितच ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला की व्यासपीठ जणू काय केक शॉपच वाटतं, एवढे केक त्या व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत आपल्याला. यावरूनच कळतं की मित्रांचं किती प्रेम साहेबांवर आहे आणि किती माणसं त्यांनी जोडलेली आहेत आपल्या आयुष्यामध्ये. म्हणजे अजय तुम्ही छान उल्लेख केला, एक चांगलं त्यांना एक संबोधन दिलं की मैत्री हृदय सम्राट फ्रॉम भिवंडी आमनेपाडा मिस्टर MD जाधव. आणि नक्कीच हे वाक्य त्यांना लागू पडतं, हे बोधवाक्य लागू पडतं किंवा ते नाव त्यांना फार उंच शिखरावरती घेऊन जातं, कारण त्यांचं कार्य मोठं आहे, त्यांचं स्तर मोठं आहे, लोकप्रियता मोठी आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दानशूर व्यक्तिमत्व या परिसर लाभलेलं आहे, ते म्हणजे एकमेव MD जाधव. निश्चितच. आणि आपण अपेक्षा करूया की आपली ही जी संघटना नवीन स्थापित झालेली आहे, ही संघटना देखील त्यांच्या नावाप्रमाणे आणि त्यांच्या कार्याप्रमाणे उंच शिखरावर पोहोचेल आणि उत्तरोत्तर बहरत जाईल. नक्कीच नक्कीच. आजचा वाढदिवसासाठी अभिष्ट चिंतन करतोय, त्यासाठी शुभेच्छा सुद्धा देतोय. आपण जगन पाटील साहेब बघू शकता, सरपंच इताड्या गावचे नवनिर्वाचित. सोबतीला आमचे परम मित्र साई बजागे, उद्योगपती किरवली. तसंच एकनाथजी भोईर सुद्धा आपण पाहू शकता स्टेजवरती. पुढे गळा भेट घेत आहेत की ये दोस्ती हम नहीं छोडेंगे, तोडेंगे दम मगर तुम्हारा साथ नहीं छोडेंगे, असं सांगत असताना या व्यासपीठावरती MD साहेबांना बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा, हे सर्व सांगण्यासाठी या ठिकाणी मित्र आले.
एक गोष्ट बोलावीशी वाटते की साहेबांसाठी तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनात भिडू दे आणि सारं काही तुमच्या मनासारखं घडू दे. वाढदिवसाच्या तुम्हाला पुन्हा एकदा लक्ष शुभेच्छा. नक्कीच, ॲब्सोल्युटली. कारण प्रत्येकाच्या मनामध्ये काही स्वप्न असतात, ती साकार करण्यासाठी ती व्यक्ती तळमळत असते, धावपळ करत असते, मेहनत करत असते. त्या मेहनतीला जोड म्हणजे शुभेच्छा असाव्या. सोबतीला आशीर्वाद सुद्धा असतात, परंतु शुभेच्छांचा वर्षाव आणि वरिष्ठांचा आशीर्वाद हे खूप महत्त्वाचं आहे कुठल्या व्यक्तीला पुढे जाण्यासाठी, उच्च शिखरावरती जाण्यासाठी. आणि आज ते आपण पाहतोय या लाईव्ह शोच्या माध्यमातून जो सोहळा सुरू आहे MD साहेबांच्या वाढदिवसाचा. विशेषतः MD जाधव साहेबांना त्यांच्या फॅमिलीचा देखील चांगला सपोर्ट आहे, चांगलं सहकार्य मिळतंय आणि त्यामुळेच यशाच्या उंच शिखरावर साहेब पोहोचताना दिसत आहेत. त्यांच्या मिसेस असतील किंवा त्यांचे सासरे बुवा असतील, निश्चितच त्यांचं खूप मोठं योगदान आहे. नक्कीच, सर्वप्रथम म्हणजे कुटुंब येत असतं, कुटुंबाची जोड, आणि त्याला कसलीच नसते तोड असं म्हटलं जातं. आणि आपण ते पाहिलंच या ठिकाणी सौभाग्यवती MD साहेबांच्या. त्यांनी सुद्धा इथे अभिष्ट चिंतन केलं, ओवाळणी केली की जन्मोजन्मी मला असाच पती लाभू दे, ज्यांची ख्याती फार मोठी झाली आहे या परिसरामध्ये. आणि हे कव्हरिंग करण्यासाठी या ठिकाणी लोकपालचे उमेश जाधव साहेब सुद्धा आलेले आहेत, पत्रकार. त्यानंतर बालकडू TV मराठीचे जितेश डोळस साहेब आहेत आणि दैनिक कृष्ण काकडे सुद्धा आलेले आहेत. नक्कीच त्या लेखणीच्या द्वारे हा सोहळा नक्कीच फ्लॅश होईल. उद्या नक्कीच आपण ही बातमी पेपरच्या माध्यमातून वाचणार आहोत आणि एक मोठी लोकप्रियता मिळेल या सोहळ्याला, याबद्दल शंका नाही. निश्चितच सगळ्याच माणसांचे वाढदिवस आपण साजरे करतो, पण त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं. कारण ते असतात आपल्या मनात घर करून बसलेल्या काही खास माणसांचे वाढदिवस, जसा आजचा वाढदिवस आहे MD जाधव साहेबांचा. कोंडेरी ग्रामस्थ देखील, कोंडेरीचे उद्योजक देखील या ठिकाणी आलेले आहेत. ते देखील साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहेत. अतिशय जवळचे मित्र आहेत साहेबांचे. नक्कीच जे कोणी लाईव्ह प्रेक्षण पाहत असेल ते एवढे सगळे केक बघून, एवढे सगळे मित्र बघून नक्कीच भारावले असतील. मित्र म्हणतो की त्यांनी डिनर करायचं बाजूला ठेवलं असेल, आधी हा सोहळा पूर्णपणे कम्प्लिटली पाहतील असं मला वाटतंय. MD जाधव साहेबांना विनंती आहे की प्लीज आपण स्टेजवरून खाली येऊ नका, आम्हाला देखील संधी द्या. आमच्या सोबत देखील एक पिक पाहिजेच, एक फोटो आमच्या सोबत. येस, MD साहेबांना विनंती आहे की एक फोटो प्लीज आमच्या सोबत देखील असू द्या. पाहुणे मंडळींना पुन्हा एकदा विनंती आहे की जेवण केल्याशिवाय कोणीही जाऊ नये. ठीक आहे.
तर शेवटचं आव्हान आहे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने GTCच्या माध्यमातून हे लॉर्ड्सचा कार्यक्रम बघितला, स्पेशली MD साहेबांचा वाढदिवसाचा सोहळा बघितला. विनंती आहे सर्व संघांना की जे 3, 4, 5 तारखेला आपल्या जे स्पर्धा आहे चॅम्पियन्स ट्रॉफी, त्या स्पर्धेमध्ये सर्व संघांनी वेळेपेक्षा अर्धा तास आधी यायचं आहे. आणि विशेष सूचना म्हणजे सर्व सामने 4 ते 5 षटकांचे खेळण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आयदर 4 overs or 5 overs मॅच विल बी देअर. याची तुम्हाला दखल घ्या आणि प्रत्येक संघाने येण्याच्या आधीच पूर्ण मनाची तयारी करा का आपल्याला ग्राउंडमध्ये शिस्तबद्ध खेळ करायचा आहे, कुठल्या प्रकारची गैरवर्तणूक करायची नाहीये. तर अशा प्रकारे हा सोहळा समाप्त झाला. MD साहेबांच्या वतीने सर्व प्रेक्षकांचं हा सोहळा पाहिल्याबद्दल धन्यवाद देतो. थँक्स अ लॉट. आणि मी मनोज कारवे, माझ्या सोबतीला असलेले समालोचक अँकर अजय घरत सर, सिद्दीकजी भावे सर, योगेशजी पाटील सर या सर्वांच्या वतीने आणि स्पेशली MD साहेबांच्या वतीने आपल्या सर्वांचा धन्यवाद देऊन आभार व्यक्त करून घेतो. गुड नाईट, टेक केअर, थँक्यू, बाय. श्री संतोष काकडे साहेब, तुम्ही जर आमचा आवाज ऐकत असाल तर प्लीज व्यासपीठाकडे यायचं आहे. संतोषजी काकडे. मित्रांनो, या ठिकाणी एक सूचना आहे. एका